गुड मॉर्निंग. हार्ड विषय. घरच्यांनी सकाळी उठल्या उठल्या कामाला पाठवलंय. डबा न घेता कामाला आलोय. काम हे आहे फरशा घेऊन जायचं. हे गोडाऊन आपलं नाही आहे. आता आपण फरशा घ्यायला आलोय. स्पीड ब्रेकर मध्ये घेऊन ओरडावं पडेल मला. आणि स्पीड ब्रेकर तू नीट चालव नाही फुटल फरशी. मम्मी माझ्या नावाने तांडव घालेल. तू तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर घेतोस का सांग. तिला सांगितले कुठल्या भरून देतो. राहून दे तू माझ्याकडनंच मागणार. चल बसू का पायात ठेवायचं बसाय कसं लागते. राहून दादा एकच घ्यायचे एकात दोन असतात ना. एवढ्या फरशा. हे माणूस किती श्रीमंत आहे. 400 रुपयाची नाही 2500 रुपयाची ती सांगायला. 400 रुपयाची ह्याच पर्स मधनं पैसे काढतोयस. हा पडणार नाही ना. हे खाली टाकू दे काय. हे कापड तू माझी माणसं तापरू काढायलायस. मी तुला असं वाटतं गाडीवर याय बेस्ट. पाय ठेवा येते का नाही ना तिथपर्यंत. आधी दाखव मला. नाही मला खरंच दाखव. मला विश्वास नाही. हा तिथपर्यंत आता इथं ढासायची हाय म्हणत होतो. म्हणजे ऐकायचं नाही पण खालीवर कसा दुसरी टॅक्स मम्मीनं पण काय दिल्या मोबाईल आता ठेवलाय. ह्याच्यावरच ह्याचे पैसे येतात. अर्धा जीव माझा गेलाय. अर्धा जीव त्या फरशा आणूसपर्यंत. असल्या जड फरशा. मी म्हणाले माणसं बनवतातच कसलं. एकतर एवढ्या जड फरशा. त्यात आम्ही 2 व्हीलरवर आणल्यात आमच्या स्कूटीवरती. आमच्या स्कूटीचा हाल त्यात माझं हाल. लिटरली बायसेप ट्रायसेपच आलाय बघा. दिसायलाय काय मसलच डायरेक्ट टुनटुनच झालं. माझ्या आयुष्यात पसारा एक अशी गोष्ट आहे ना जी कधी सुद्धा नीट होत नाही. असं नीट काहीतरी ठेवलं मी असं काहीतरी पसारा झालेला आहेच. आता बघा बघा ह्यो पसारा तो पसारा. ही तर काही विषयच नाही. सकाळचं ब्लँकेट अजून मी काढलं नाहीये. मी वैतागलो या पसाऱ्याला. एकतरी रूम खाली होत नाही. मला मोकळी मोकळी जागा पाहिजे या रूम मध्ये. आणि ह्या पसाराच पसारा होतोय. मला कोणतरी कमेंट मध्ये सांगा कसा कसा आवरायची लवकर. माझा जो पसारा गेला का नाही माझं आयुष्य लय भारी आहे. कर्म करमी जाती हूँ कांड हो जाता है वाला कॉन्सेप्ट माझ्यासोबत नेहमी चालतो. आणि आता मला करायचं फेस मास्क. एक तर हा कलरफुल वाला फेस मास्क मी करायला लागले. म्हणजे ज्याच्यात तो लाईक एज अ स्क्रब पण यूज करू शकतो आणि टॅनिंग झालं असेल तरी पण. आणि मी पांढरा टी-शर्ट घातलाय बाई. आणि तांदूळ घेतलेत मी कोलम. घरात म्हणजे मम्मी आली. मम्मी आता घराच्या बाहेर आहे. घरात मम्मी आली पहिला शिव्या खायच्या आणि मग बाकीच्या गोष्टीचा सगळं. आता हे एवढं आपल्याकडं बीट आहे. ह्याचा अर्ध कापूया कारण एवढं लागणार नाही आपल्याला. महाग आहे बीट. एवढं लई झालं पुकार चिकार. असं करून घ्यायचं. कापलं. ह्यो जर चुकूनच जर ह्यो हात जर या टी शर्टला लागला तर किती वाईट होईल. ह्यो टी शर्ट मला असं वाटतं काढल्याला बरं आहे. राहिलेला खाल्ल्याला काय होतंय. I know this is looking so weird, but it's okay. आता हे असा काहीतरी ज्यूस तयार झालाय. हे प्यायचा नाहीये. हे तोंडाला लावायचंय. आता ह्याच्यात आपण काय घ्यायचंय तांदळाचं पीठ. म्हणजे मी आता मिक्सरला बारीक केलेली. हे असं पीठ करायचं एकदम बारीक. आणि ह्यात 2 चमचे टाकायचं. म्हणजे जेवढं जोपर्यंत घटत नाही तोपर्यंत टाकायचं.
मला असं वाटायला मी जास्त घेतली. ही पातळ झालेली राहिलेली पण टाकते. तुमच्याकडे जर ती वेगळी हळद असते का नाही ती टाकली तरी चालते. म्हणजे आंबे हळद, ही कसली हळद आहे मला माहित नाही, पण ही आहे. मग ह्यात मी अर्धा चमचा हळद टाकाली. हळद अर्धा चमचा. तोंड जळायचं माझं एक्सपायर झाला 2026 पर्यंत. 1 चमचा फक्त मध टाकायचं. 1 किंवा जास्त पण टाकू शकताय, पण 1च चमचा टाका. मध महाग आहे. तोंडावर लावायच्या आधी शर्ट चेंज करूया, नाहीतर मम्मी आल्यावर कुत्र्या गत मारत्या. दुसऱ्या दिवशी कळतं इथं लई लागलं, त्यामुळे ही चेंज करूया पहिला. हा मास्क लवकरात लवकर काढायचा, म्हणजे कोरडं पर्यंत ठेवायचं नाही. लगेच जर थोडा एक 15-20 मिनिटं झालं की थोडंसं लगेच असं हे करायचं. ह्याच्यामध्ये ह्या सर्कलमध्ये, अपोजिट सर्कलमध्ये हे करून आपण जसं स्क्रब करतो तसं हे करून काढायचं. आता मी तसं करताना जर पॉसिबल झालं तर व्हिडिओ करून दाखवतो, नाहीतर मग तुम्हाला सांगालोय की हे काढताना अपोजिट सर्कलमध्ये असं आपण जसं स्क्रब करतो तसं करून काढायचं. आता मी फेस वॉश करून आलोय. आपण त्याच्यामध्ये हळद टाकली होती, त्यामुळे थोडासा हळदीचा फील म्हणजे येल्लो येल्लो टोन दिसेल, म्हणून घाबरायचं नाही. पण एकदम जनरली जर तुम्ही हे यूज केलं ना, खरं तुमच्या स्किनसाठी खूप छान इफेक्ट आहे याचा. सेकंड थिंग, ह्यानी खूप असं जर तुम्ही टॅनिंग वगैरे तुम्हाला खूप जास्त झालं असेल ना तर टॅनिंग जाईल. आणि हो, एका दिवसात ह्याचा रिझल्ट येत नाही, हळूहळू येतोय. तुम्ही म्हणजे तूप खाल्ल्यावर लगेच रूप येते. वेअर इज माय कडा? तुझा कडा राहू दे. गाडी माझी आहे ना, त्यामुळे माझ्यासाठी काळजी फोन केला नव्हता त्यामुळे थांब नको ओपन करू. मी करणार आहे. दिस इज माय कडा. व्हिडिओ मम्मीने डायरेक्ट व्हिडिओचे म्हणजे ह्याला बोट ठेवलं. दिसत नाही ना तुझं बोट. सो हा माझा कडा, माझ्याकडे आधी पण होता तोच कडा. मी आता चेंज करून घेतलाय. वाव, फायनली. म्हणजे थोडासा स्मॉल करून घेतला, छोटासा. आणि आधीचा जो होता केवढूच आहे, म्हणजे हातात माझ्या केवढा वाटतोय. पण हा गोल्ड आहे सर गाईज. या हाऊस दिस मम्मा, हाऊस दिस. खूप 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 भारी एक्झाम्पल आहे. जर तुमच्याकडनं सेव्हिंग होत नसेल ना तर सोनं बनवून ठेवा. 22 किंवा 24 कॅरेट. 22 आणि 24 कॅरेटमध्ये फक्त 5-10 हजार रुपयाचा फरक पडतो, पण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. मी माझा तो कडा होता तेव्हा खूप कमीमध्ये बनवलेला, लाईक 80-85 जेव्हा सोनं होतं त्यावेळेस तो मी 12 ग्राम बनवलेला, पण आत्ता मी हा बनवला आहे. सो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असशील तू तुझ्या घरी असं म्हणून मम्मी आता मला बाजारला घेऊन चालल्या एवढ्या माणसात. म्हणजे घर की मुर्गी दाल बराबर असं असतं ना, तसा विषय झालाय. आता हिनं मला बाजारात घेऊन चालल्या. तर बाजारात मला 100-160 जण इथनं जोपर्यंत घरात निघलो का नाही, बाजारात जोपर्यंत बाजारात ना घरात येऊपर्यंत माणसं मला एकच म्हणजे मी घरीच असत्या. पहिली गोष्ट मी घरातच राहत्या, पण घरातून मी कधीच बाहेर निघत नाही. पण माणसं मला एकच प्रश्न विचारते, कुठं आहेस का, कशी आहेस, कधी आल्यास, मग बरे आहेस का, झालं. म्हणजे हिनं मला घेऊन जात्या सोबत. जाऊसपर्यंत न्यूजपर्यंत हिनंच वैतागतं आणि कोणच हिला म्हणजे हे करत नाही. म्हणजे सगळे मलाच विचारतात. पण मी सगळ्यांना सांगले की मी घरातच असते, फक्त घरातून बाहेर निघत नाही. मी घरातच असते, कुठंच जात नाही. मी सोबत मग येण्याचं एक हे रिझन आहे की सगळं नुसतं बोलत बसता येत नाही रोड पासून घरात जाऊ तर. आता करा, आता करा, आता करा, आता करा. 4 दिवस आता पावट्याची भाजी खायची. मम्मी 4 दिवस पावटा खायचा का आता? 4 दिवस घेतला ना, आता 4 दिवस पावटाच सारख्या. तर ठरलं नाही हिला भाई बाजारात काय घ्यायचंय, गायब होत्या मधनच. दादाचं मेडिकल. मम्मीनं 1.5 तास फिरवली आणि घेतल्या काय माहितीये का, 2 किलो पावटा आणि 4 कोथिंबीर आणि काय घेतलंय, घेवडा. एवढंच घेतला. हा, एवढंच घेतलंय 1.5 तास फिरवून. माझ्याकडे काहीतरी प्रूफ राहील ना, तो अशी म्हणते. ऐक, मला आज लय वाईट वाटलंय. कशाचं? काय, माझी मैत्रीण आहे ना, माझ्यापेक्षा डबल होती गो सायले, आणि आज तुला चक्क बघितलं एवढीशीच झाला. मी तिला विचारलं का ग, म्हणजे
असं तुला ते योग्य वाटलं का? हा मला म्हणले मी वजन कमी करणार. वजन तू कमी केलंस तुला योग्य वाटलं का? तर म्हणले मी काही करत नाही म्हणले, फक्त चहा म्हणलं नाही, चहा सोडून मी काही करू शकते. चहा मला सोडता येत नाही. चहा सोडल्याशिवाय तू बारीक पण होत नाही. स्वप्न बघू नको. मी चहा प्रेमी आहे ग. सोडायला लागते सगळं. बरं आता उद्यापासून ऐक, उद्यापासून काय मी डाएटवर असणार. उद्यापासून चहा बंद. आज पिणार भरपूर चहा पिणार, रात्रभर चहा पिणार, पण उद्यापासून नो चहा बंद. फक्त गरम पाणी त्यात एक लिंबू, परत ब्लॅक कॉफी. तू पितेस विदाउट शुगर. तब्येत मला कमी करायचं आहे. माझे ड्रेस घालून करणार काय आहे सांग आता तुला. असं जरा नाही का सायलीची मम्मी शोभली पाहिजे. तुला मला कोण म्हणते का तू माझी मुलगी आहेस, किंवा मला कोण म्हणते का तू मी सायलीची मम्मी आहे म्हणून? कोण तर म्हणते का? नाही, कोण सुद्धा म्हणत नाही. मग मी एवढी सुंदर दिसते तुझ्यापेक्षा. बारक्या बहिणीसारखी मग कशी बोललीस आता? तसंच असतंय ग. आज गावात तुला म्हशी म्हणली का नाही? माझा क्लासमेट आहे तो शाळेतला. क्लासमेट नसतं ते, क्लासमेट आहे. क्लासमेट रे. बरं माझ्या शाळेतला वर्गमित्र आहे माझा तो. हा तुला काय म्हणलं, ए म्हशे वडापाव खातीस काय? तू ग बसलीस, परत रिटर्न केलीस, अजून एकदा म्हणलीस म्हशे. त्यानं म्हणला व्हिडिओ काढत होतीस म्हणून म्हशे. बघू, माझे खिशे मोकळे करायला सगळ्यात पहिला नंबर ह्याचा असतो. म्हणजे माझे जेवढे खिशे मोकळे होतात ना ह्याच्यामुळेच होतात. आमच्या बहिणीचं लग्न ठरले म्हणून वाटून येऊ एक. बहिणीचं लग्न ठरलंय आणि नवरा दाखवा म्हणल्यावर काय दाखवणार आहेस तू? नवरा दाखवा म्हणल्यावर लगेच नाही दाखवत आम्ही. मला लग्न ते लागते. मम्मी थोड्या वेळ आधी काय म्हणलेली, मी डाएटवर आहे आणि मी आता गोड सगळं बंद करणार आहे. आता मी ह्या सगळ्या गोष्टी ना ज्या तिला आवडतात ना त्या सगळ्या गोष्टी घेऊन आले. किती वेळ डाएट कंट्रोल करते असं बघूया. मम्मी मी काय आणलंय तुला माहितीये का? डाएटवर आहेस ना? गोड नाही खाणार आहेस ना? नाही. व्हाईट कलर शेवट आहे, शेवट आहे, शेवट. हा पण अजून 12 वाजले नाहीत त्यामुळे चालतंय आपल्याला. हा म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत चालतंय. बंद कम्प्लीट. ऑन कॅमेरा सांगते मी, ऑन कॅमेरा. जर हिनं 3 महिने डाएट केला, ओके, 3 महिन्यामध्ये कमी हिनं 10 किलो जर 3 महिन्यामध्ये 10 किलो जर वजन कमी केलं तर मी हिला 1 तोळ्याचं जे ही म्हणून ते हिला गिफ्ट करेल. थँक्यू. पण मला 3 महिन्याचा रिझल्ट दिसला तर, जर 3 महिन्याने कन्सिस्टन्सीने डाएट केला आणि 10 किलो वजन केलं, 10 वजन कमीच करायचं. हा 10 किलो वजन जर कमी केलं तर हिला मी 1 तोळ्याचं हिला पाहिजे ते गिफ्ट देईन. आता कुठला महिना झाला? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये. डिसेंबरमध्ये नाही, हिचा बर्थडे डिसेंबर मध्ये. तर तुझं डिसेंबरचं गिफ्ट कॅन्सल करून जानेवारीमध्ये ही जे म्हणून तिला ते भेटणार 1 तोळ्याचं. 1 तोळ्याचं. छान लागेल, फ्रेश होतं म्हणून आणलेलं सगळ्यांसाठी. बरोबर आता खाल्ली ती. हा पॉइंट मारतो मागाचा. मला सांग, मला जिम कोण करते रे? दीदी. हा आणि सगळ्यांनी सांगते कशी काय, हे खाऊ नका तुम्ही, ते खाऊ नका तुम्ही, हे असं करू नका. पब्लिक ह्याच्यातच फसतंय. इकडे पाठीवरून चालू आहे. खाऊ दे माझ्या मला सांगता ही डाएट आहे काय? ही डाएट आहे काय? कोणीकडनं डाएट वाटतंय? आणि ज्यावेळेस मी वजन कमी करणार होते त्यावेळेस त्यानं जाणून बुजून एवढं आणले. जळकुकडे 1 नंबर सायली, जळकुकडे कुचकी कप्पी पूर्ण. तिला वाटत नाही की मम्मी हिची बारीक व्हावी. नको मला, नको आता. मी डाएटवर आहे. आणि आई म्हणत्या 1 तोळा मला द्या, मी 10 किलो कमी करते. हिला 10 किलो वाढवायला पाहिजे. आणि ही म्हणते 1 तोळा मला द्या, मी 10 किलो कमी करते. हे डाएट आहे. आणि तुम्ही म्हणताय चालतं पण मला गोड आवडतं. हो कधी तर म्हणे. आणि बघ 1 लिटर दूध रोज पुरत नाही. मम्मी जरा चहा कर ग. आणि सांगलीत गेल्यावर काय आहे का? कोल्ड कॉफी, बर्गर, हंस, समोसा, वडापाव, बिर्याणी कधी चालली? काल बिर्याणी कधी चालली? काल बिर्याणी खाऊन आले आणि आम्हाला असलं सांगता करायला.